दुधी भोपळा ना बऱ्याच जणांना आवडत नाही, पण कसं होतंय की औषधी गुणधर्म आहेत म्हटल्यानंतर तो आहारात आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्याचा समावेश करतो. मग थालीपीठापासून ते दुधीचा हलवा बनवण्यापासून काहीतरी आपण वेगळं करतच असतो. तर आज दुधी भोपळा जो आणला आहे ना, त्याचं एक भन्नाट रेसिपी बनवते. तर त्यामध्ये शेंगदाणे ॲड करून बनवते. मग काय बरं बनवलं असेल ते पाहण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा. दुधी भोपळा ज्यावेळी आपण घेतो ना, तो त्याची साल काढून ना हा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्स करून पदार्थ बनवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला, पाठीमागचा देठाकडचा भाग काढला आणि त्याची साल काढून घेतली. अशा पद्धतीने काढून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दुधी भोपळा मार्केटमधून आणला ना, कट केल्यानंतर एखादी फोड त्याची खाऊन बघायची. कडवट असेल तर तो भाजीसाठी किंवा कशासाठीच वापरायचा नाही. त्यामुळे नेहमी दुधी भोपळा असो किंवा दोडका, हे 2 ज्या भाज्या आहेत ना, त्यावेळी थोडंसं एखादी फोड ना आपण खाऊन बघायची. म्हणजे कडवट जर असेल तर ती भाजीत घ्यायचीच नाही. अशा पद्धतीने कट करून ना त्याच्या फोडी करून घेते. म्हणजे दुधी भोपळा सगळा असा कट करून झालेला आहे. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता जिरे मोहरी फोडणीमध्ये न वापरता यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि भरपूर असा कांदा घालायचा. तेल थोडंसं तापलं नव्हतं. नंतर त्यामध्ये कढीपत्त्याची 1-4-5 पानं घातली आणि 2 कांदे कट करून घेतलेले ते इथे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे. कांदा हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी जर कधी बनवली नसेल ना, तर मैत्रिणींनो नक्की बनवा. जबरदस्त चवीला ही भाजी लागते. थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी बनवते. अगदी कमी मसाल्यात झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे, पण चवीला मात्र खूप छान लागते. कांदा हलका मऊ झाला की त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते. आता थोडीशी तिखट झणझणीत बनवायची होती, त्यामुळे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. शेंगदाण्याच्या कुटातली भाजी होती, त्यामुळे मसाले कोणतेही वापरले नाहीत बघा. तिखट मीठ वापरूनच ही भाजी बनवते. आता दुधी भोपळ्याच्या ज्या फोडी करून घेतलेल्या, म्हणजे कट करून जो दुधी भोपळा घेतलेला तो या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे बघा. छान असं परतून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. ज्यावेळी अंगच्या पाण्यात किंवा लो फ्लेमवरती पाणी न वापरता भाज्या आपण शिजवतो ना, त्यावेळी त्या चवीला खूप छान लागतात. आता गॅसची फ्लेम लो करते आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी शिजू देते. अधूनमधून चेक करायचं, कारण तळाशी करपू नये म्हणून. लगेचच पाणी घातलं की या भाजीची चव बदलते आणि ही भाजी पाणी घालून शिजवली तर ती चवीला एवढी छान लागत नाही. तर मीठ घातल्यानंतर पाणी सुटणारच आहे आणि मिडियम लो फ्लेम करून ना छान अशी शिजू द्यायची. ठराविक भाज्या ज्या आहेत ना, त्या लोखंडाच्या तव्याच्या वेळी बनवतो किंवा लोखंडाच्या कढईमध्ये, त्या चवीला लागतात. तसंच हा दुधी भोपळा पण लोखंडाच्या कढईत जर तुमच्याकडे असेल ना, तर बनवून बघा. त्याची चव खूप छान लागते. आता भाजलेल्या शेंगदाण्याचं काय केलं तर जाडं-भरडं कूट करून घेतलं आणि यामध्ये आपण घालतो शेंगदाणे. 1 वाटी शेंगदाणे जाडे-भरडे कुटून घेतले, ते यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडंसं यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा शिजू द्यायची. अगदी कोरडी होईपर्यंत ही भाजी शिजू द्यायची. 6 ते 7 मिनटं लागतात मंदाचेवरती जर शिजू द्यायचं म्हटलं तर. पण ही चवीला खूप छान लागते. अजून यामध्ये पाणी आहे, ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत, कोरडी होईपर्यंत आपल्याला ही शिजू द्यायची. नेहमीच मसाले वापरून भाज्या बनवतो ना, तर कधी तर बिना मसाल्याचे, मसाले न वापरता जर अशा भाज्या बनवल्या तर मूळच्या चवीच्या ज्या भाज्या आहेत, म्हणजे त्या दुधी भोपळ्याची चव आहे ती तशी टिकून राहते आणि चवीला पण छान लागतात. अजून त्यामध्ये पाणी होतं, त्यामुळे कोरडी होईपर्यंत मी परतून घेतली आहे बघा आणि नंतर गॅस बंद केलेला आहे. मैत्रिणींनो, खरं सांगायचं म्हणजे बनवण्याची पद्धत सोपी आणि चव मात्र खूप छान आहे. तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने भाजी बनवा. खरं सांगायचं म्हणजे खूप छान लागते. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.